कृषी आंदोलनाला 10 महिने पूर्ण झाले। त्याच्यावर आम्ही परवाच व्हिडिओ केला राकेश टिकेत यांनी केलेल्या ट्विटच्या बाबतीमध्ये। सोमवारी या संयुक्त किसान मोर्चाने ज्याच्या वतीने हे आंदोलन चालू आहे असं सांगितलं जातं। त्याच्यामध्ये अक्षरशः राजकीय पक्ष पण आहेत ती गोष्ट वेगळी, पण म्हणताना हे कसं अराजकीय आहे आणि सगळे शेतकरी यांच्या संघटना कशा आहेत वगैरे वगैरे वगैरे। त्यांनी सोमवारी भारत बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या पद्धतीने सगळा भारत कसा बंद पडेल अशा वल्गना केल्या गेल्या होत्या। प्रत्यक्षामध्ये काही ठिकाणी फक्त यांनी जाणीवपूर्वक रस्ते अडवल्यामुळे ट्रॅफिकच्या लांब लांब रांगा लागल्या, म्हणजे 4 चाकी वाहनं अडकून पडले। हे जर सोडलं तर अन्यथा कुठेही बंदचा परिणाम झाला नाही। आता 2 गंभीर मुद्दे याच्या निमित्तानं समोर येतात। त्यांनी केलेलं ते ट्विट म्हणजे तडफड काय चालू होती, प्रत्यक्ष उपोषण करून पाहिलं, 11 फेऱ्या झाल्या, 26 जानेवारीचा हिंसाचार सुद्धा यांनी केला, सगळ्या गोष्टी करून झाल्या। विधानसभाच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विरोधी प्रचार करून झाला। सगळे आपले शस्त्र बोथट ठरलेले आहेत। कुठल्याच पद्धतीनं ह्याला परिणामकारकता गाठता येत नाही आंदोलनाला। हे दिसल्याच्या नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ट्विटही करून झालं। यापूर्वी सुद्धा भारत बंदचं आवाहन केलं गेलं होतं, रेल्वे रोकोचं आवाहन केलं होतं, रस्ता रोको, सगळ्या गोष्टी झाल्या। परत एकदा तेच पुन्हा जुन्या शिळ्याकडीला ऊत म्हणतो तसं भारत बंदचं आवाहन केलं गेलं। प्रत्यक्षात काय घडलं, अपेक्षा अशी होती की जर जनतेला किंवा भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ह्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा असेल तर ते आपल्या घरात बसले असते, रस्त्यावर उतरलेच नसते आणि शांतपणे संपूर्ण भारतभर बंद आपोआप दिसला असता, ज्याच्यातून सर्वसामान्य लोकांचा सगळ्या शेतकऱ्यांचा यांना पाठिंबा सिद्ध झाला असं। साधी गोष्ट होती। प्रत्यक्षामध्ये असं काही घडलं नाही। जे स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी आणि त्यांचे प्रवक्ते मोठ्या आवाजात सांगत होते की ह्या आंदोलनाला आमचा कसा पाठिंबा आहे, त्यांना महाराष्ट्र बंद करून दाखवता आला नाही। म्हणजे एक मुद्दा जो ह्या भारत बंदनी परत एकदा सिद्ध केलेला आहे की भारतभरच्या शेतकऱ्यांचा यांना पाठिंबाच नाही। मुळात आंदोलन सुरू झालं होतं की ती गव्हाची आणि तांदळाची जी MSP प्रमाणे खरेदी शासनाच्या म्हणजे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण ज्याला आपण रॅशनिंग म्हणतो आपल्या सोप्या भाषेमध्ये बोली भाषेमध्ये, त्याच्यासाठी जी केली जाते तेवढ्यापुरते हे आंदोलन होतं। आणि ही खरेदी फक्त पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पश्चिमी उत्तर प्रदेश फार तर याच भागामध्ये केल्या जाते। बाकीच्या भारतामध्ये गव्हाची MSP प्रमाणे खरेदी होत नाही। तांदळाची खरेदी सुद्धा महाराष्ट्रापुरते फक्त 5 जिल्हे विदर्भातले गडचिरोली आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, नागपूरचा भाग आहे। हे सोडलं तर तांदळाची हमी भावाप्रमाणे खरेदी होत नाही। म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे आंदोलन सरकारच्या खरेदीवरती अवलंबून होतं आणि ती खरेदी जर मर्यादित क्षेत्रामध्ये होत असेल, फक्त 2च पिकापुरती प्रामुख्याने होत असेल तर बाकीचे शेतकरी त्याला पाठिंबा देतील कशाला। पण ह्यांनी ही गोष्ट लपून ठेवली आणि सगळ्या देशातलं कसं शेतकऱ्याचा प्रश्न सांगितलं, वारंवार देशातल्या शेतकऱ्याचा याला पाठिंबा नाही। हे यांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला इतर ठिकाणी पाठिंबा भेटत नाही, याच्यातून सिद्ध झालं परत एकदा म्हणजे ह्या सोमवारच्या बंदमुळे। पण पुढचा जो दुसरा मुद्दा गंभीर होतो की काही या कायदे तज्ज्ञांनी जो प्रश्न उपस्थित केला ह्याचं उत्तर मात्र अजूनही या आंदोलनाचे समर्थक, त्यांचे प्रवक्ते आणि राकेश टिकेसारखे आडमुठपणे वक्तव्य करणारे जे नेते ते कोणीच द्यायला तयार नाही। कुठलंही आंदोलन तुम्ही करत असता तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे। तुमचा जो काही विरोध आहे, तुमचा जो काही निषेध आहे, लोकशाही मार्गाने शांतपणे अहिंसक पद्धतीने व्यक्त करायचं पूर्ण प्रत्येकाला घटनेने स्वातंत्र्य दिलेलं आहे। पण तुम्ही तुमच्या ह्या स्वातंत्र्याचा फायदा घेत दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती गदा तुम्हाला आणता येणार नाही। म्हणजे जर मला आंदोलन करायचं असेल तर माझ्या आंदोलनामध्ये मी इतर लोकांचं जे संचार स्वातंत्र्य आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्याचा रस्ता रोखू शकत नाही, त्याची रेल्वे रोखू शकत नाही, त्याला मिळणारी वीज रोखू शकत नाही। अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या मला सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणून माझं स्वातंत्र्य हे जे अभिव्यक्तीचं आहे ते सिद्ध करता येत नाही। आणि ह्याचं उत्तर मात्र हे कोणी द्यायला तयार नाहीत, कायदे तज्ज्ञ द्यायला तयार नाहीत, त्यांना पाठिंबा देणारे। तुमचा मुद्दा बरोबर आहे, चूक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते सध्या अडकून बसलेलं आहे, केंद्र सरकार किती बरोबर वागते चूक वागतंय, 11 फेऱ्या झालेल्या आहेत, सगळं बाजूला ठेवून तुमच्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, मोलाच्या आहेत असं सुद्धा वादासाठी मान्य करू। हे 3 कायदे शासनाने वापस घेतले पाहिजेत का नाही घेतले पाहिजेत, सध्या स्थगित ठेवलेले आहेत, ही सगळी चर्चा पूर्णपणे बाजूला ठेवून शांतपणे एका प्रश्नाचं उत्तर यांनी दिलं पाहिजे। 10 महिन्यापासून तुम्ही इतर सर्वसामान्य लोकांना वेठीस का धरलेला आहे? आताचा जो कालचा बंद झाला त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्ही रस्ते अडवून ठेवल्यामुळे 14 अशा रांगा आणि 4 5 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या, ह्याला कोण जबाबदार आहे? ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये अडकल्या,
त्याच्यानंतर ते रुग्ण, त्याच्यामधल्या काही जणांचे तर त्या रुग्णांचे दगावल्याच्या खबरा आहेत. ह्या सगळ्यासाठी जबाबदार कोण आहे? तुम्हाला जेव्हा आंदोलन करायचं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही साधा मोर्चा जरी काढायचा असला तरी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. कुठल्या मार्गावरून मोर्चा तुम्ही नेणार आहात, तुम्ही कुठे उपोषणाला बसणार आहात, काय निदर्शनं करणार आहात, अंदाजे किती लोक तुमच्याकडे येणार, प्रत्येक गोष्ट पोलीस अगदी बारकाईनं सगळ्या गोष्टीचं हे करतात. त्याच्यानंतर परवानगी भेटते, त्याचप्रमाणे तितक्या ठरलेल्या वेळातच आंदोलन करावं लागतं. हे सगळं असताना, हे सगळ्याला बाध्य असताना हे असे कोड लागून गेलेले आहेत की जेणेकरून जे 10 महिन्यापासून कुठलीही परवानगी नसताना, शासकीय परवानगी म्हणजे पोलिसांची परवानगी नाही, यापूर्वी आंदोलन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यांना जो एक पर्यायी जागा सुचवली होती की त्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करा, प्रत्यक्ष या रस्त्यावरती बसू नका. हा जो आडमुठपणा चालू आहे की आम्ही अशाच पद्धतीनं करणार जेणेकरून काहीतरी गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हावी, त्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज करेपर्यंत वेळ यावी आणि असं केल्याच्या नंतर काही बळी जातील आणि मग त्याचं भांडवल करता येईल, ही अतिशय विकृत अशी मानसिकता आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. दिल्ली दंगे असो, प्रत्येक गोष्टीमध्ये JNU मधला हिंसाचार असो, जामिया मिलियामधला असो, बेंगलोर दंगे असो, तुम्ही बघा एक सातत्याने अशा पद्धतीने कुठल्याही घटनेवरती CAAच्या आंदोलनामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं हिंसक आणि सगळीकडे ते कसं होईल आणि त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जागजागचे रस्ते कसे अडतील हाही प्रयास केला गेलेला होता. आता सुद्धा त्याच पद्धतीने एका दिल्लीवरती 3 ठिकाणच्या सीमा अडवून तुम्ही ठेवल्याच्या नंतर काहीच परिणाम होत नाही दिसल्याच्या नंतर बावचळलेल्यासारखं प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन करून सगळं आता आम्ही लखनौला पण दिल्ली कसं करणार आहोत, म्हणजे तिथं पण कसं, कारण की आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावरती आहे. तुम्हाला सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणी दिलेला आहे? तुम्ही तुमचं आंदोलन जरूर करा. तुमच्या आंदोलनात जर, आणि महात्मा गांधींनी कसं आंदोलन केलं होतं, त्यांचे एक प्रवक्ते बोलताना सर्वोच्च न्यायालयातले वकील आहेत, उद्दामपणे असं म्हणाले की महात्मा गांधींनी पण आंदोलनं केली होती. महात्मा गांधीजींनी परकीयांच्या विरोधात आंदोलन केली होती, स्वकीयांच्या विरोधात नाही. जेव्हा घटना प्रस्थापित झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की तेव्हा आपण सविनय कायदेभंगाची आंदोलनं करत होतो, आता आपल्याला अशा पद्धतीनं वागता येणार नाही कारण की सरकार आपलं आहे. दुसरा याच्यातला अजून एक गंभीर मुद्दा आहे की गेल्या 25 वर्षामध्ये साधारणतः 1989 नंतर विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाल्याच्या नंतर केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये सुद्धा प्रत्येक पक्षाला सत्तेचा वाटा छोटा मोठा का असेना पण मिळालेला आहे. म्हणजे भारतामध्ये आता एकही प्रमुख पक्ष किंवा प्रमुख प्रादेशिक पक्ष असा शिल्लक नाही की ज्याला सत्ता भेटलेली नाही. म्हणजे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केंद्राचा विचार करूयात. 89ला विश्वनाथ प्रतापसिंग, नंतर चंद्रशेखर, त्याच्यानंतर PV नरसिंहराव, त्याच्यानंतर देवेगौडा, गुजराल, त्याच्यानंतर वाजपेयी, त्याच्यानंतर मग मनमोहन सिंग आणि आता मोदी. तुम्ही बघा विविध विचारसरणीचे लोक, विविध पक्ष संघटनांचे लोक, छोट्या मोठ्या सुद्धा, चंद्रशेखर काय, देवेगौडा काय किंवा देवीलाल उपपंतप्रधान होते, म्हणजे विश्वनाथ प्रतापसिंग काय, IK गुजराल काय, हे सगळ्या लोकांना सत्ता भेटलेली आहे. डाव्या पक्षांचे इंद्रजित गुप्ता हे एकेकाळी देशाचे गृहमंत्री होते, जे डावे पक्ष सातत्याने विरोधात राहिलेले होते. म्हणजे सध्या देशामध्ये एकही पक्ष, प्रमुख मोठे पक्ष असो किंवा प्रादेशिक प्रमुख पक्ष असो, या सत्तेशिवाय राहिलेले नाहीत. मग प्रत्येकाला सत्तेचा वाटा भेटलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रस्त्यावरती उतरून अशा पद्धतीचे आंदोलन करायचं काय कारण आहे? याला राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला म्हणून तो मुद्दा उपस्थित केला. आणि जे अराजकीय आहेत, ह्या शेतकरी संघटना स्वतःला अराजकीय म्हणून घेतात, त्यांना पण हा प्रश्न आहे की तुम्हाला आंदोलन करण्याची नवीन हत्यारं जर तुम्ही शोधणार नसाल तर ही जुनी हत्यारं बोथट झालेली आहेत. उलट तुमच्यामुळे सर्वसामान्य लोकांचा रोष तुमच्यावरती आला, कारण की तुम्ही त्यांचा रस्ता अडवून ठेवलेला होता. कालच्या ट्रॅफिक जाममध्ये दिल्ली असो, बेंगलोर असो, गुजरातमधला काही भाग असो, या ठिकाणी ज्या पद्धतीने रस्ता रोखला गेला आणि वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या, त्याच्यातून सर्वसामान्यांचा एक रोष, एक असंतोष या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात तयार झाला. म्हणजे यांनी हे जे आंदोलनामध्ये भारत बंदचं पाऊल उचललं ते प्रत्यक्ष त्यांना पाठिंबा देण्याच्या पेक्षा सामान्य लोकांची जी सहानुभूती तुम्हाला हवी होती ती नेमकी तुम्ही गमावण्याकडे जात आहात. म्हणजे हे जर समजून घेतलं नाही आणि जो शेवटचा मुद्दा असतो नेहमी की तुमचं प्रत्यक्ष याच्यामधला मुद्दा काय आहे, वैचारिक पातळीवरती तुम्हाला नेमकं काय सांगायचं आहे, ज्या कायद्यांवरती तुम्हाला आक्षेप आहे ते कायदे स्थगित आहेत. या काळामध्ये जे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले की प्रत्यक्ष धान्य खरेदी झाली आणि आता पण पुढचा रब्बीचा हंगाम समोर येतो आहे.
हे आंदोलनाने रस्त्यावरती उतरून एक गोंधळाची अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि जी लोकशाहीला घातक आहे. या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांना वेठीस धरता आहात, ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. भारत बंदचा केला ऐसा खेळ, कुणाचा न मेळ कुणापाशी. कृषी आंदोलन राहिला न मुद्दा, जनतेला गुद्दा बसत असे. अडवले रस्ते वाहनांच्या रांगा, अरे रावी नंगा नाच चाले. संचार स्वातंत्र्य आणले धोक्यात, टिकेत झोक्यात सत्ताकांक्षी. कृषी आंदोलन राहिले ना कृषी, राजकीय उशी सोयीचिती. सामान्य जनता धरली वेठीला, देशाच्या गाठीला गोंधळ हा. कांत कायद्याने शोधावे तत्पर, प्रश्नाला उत्तर आडमुठ. एक जो अतिशय महत्त्वाचा कळीचा मुद्दा कालच्या भारत बंदच्या नंतर परत एकदा समोर येतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने तातडीनं याच्या प्रत्यक्ष रस्ता रोखण्याच्या बाबीला हस्तक्षेप करून ताबडतोब यांना रस्त्यावरून उठवलं पाहिजे. बाकीची चर्चा काय करायची ते करा, कायदे केव्हा लागू करायचे नाही करायचे ते सगळं चालत राहील, चर्चेच्या फेऱ्या चालत राहतील, त्यांना जे निदर्शनं ज्या पद्धतीनं करायची ती चालत राहील. पण अशा पद्धतीनं तुम्ही रस्ते रोखून देशाच्या विकासाला अडथळा आणू नये. 3,500 कोटी रुपये, लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची नोंद असोचेम सारख्या सर्वोच्च संघटनांनी केलेली आहे. कारण की या रस्ता रोकोमुळे तुम्ही ज्या पद्धतीनं हे अडवून त्या सगळ्या व्यवस्थेचा गळा दाबून धरलेला आहे, ही अतिशय चूक आहे. आणि हे उत्स्फूर्तपणे झालेलं नाही. त्या भागातल्या लोकांना जोर जबरदस्ती करून तुमचे दुकानाचे शटर बंद करायला लावले. तुम्ही प्रत्यक्ष रस्त्यामध्ये तुमचे वाहन घातल्यामुळे बाकीचे वाहनं अडवले. लोकांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पाळलेला नाही. कृषी आंदोलनाने लोकांचा पाठिंबा गमावलेला आहे. वैचारिक मुद्दे यांच्याकडे कधीच नव्हते. राजकीय पातळीवरती यांना त्यांची ताकद सिद्ध करता आलेली नाही. अशा पद्धतीनं हे आंदोलन आणि कालचा भारत बंद पूर्णपणे फसलेला आहे. आंदोलन निसंदर्भ झालेलं आहे.